नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे याच्याबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये जे काही MPSC कमिशन ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतं त्यातली एक महत्त्वाची परीक्षा असेल ती म्हणजे राज्यसेवा, त्याला इंग्लिशमध्ये स्टेट सर्व्हिस असे म्हणतात. तर ही परीक्षा जी असते राज्यसेवेची ती पूर्व परीक्षा असेल, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असेल आणि शेवटीला इंटरव्ह्यू असेल. तर एकूण अशी 3 टप्प्यामध्ये परीक्षा होत असते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्व परीक्षेसाठी जे काही एकूण 2 पेपर असतात म्हणजे GSचा एक त्याला म्हणतात की पेपर 1 आणि पेपर 2. तर यातला पेपर 1 जो असतो GS1 प्रामुख्याने सामान्य अध्ययनाचा पेपर 1 याला असं म्हटलं जातं. तर या पेपरच्या संदर्भात आज आपण डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काय असते ती एकूण 400 गुणांची असते, म्हणजे 400 मार्क्सची परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये साधारण 2 पेपर असतील. त्यातला पेपर 1 आणि पेपर 2. त्यातला पेपर 1ला GS असं म्हणतात आणि पेपर 2 जो आहे त्याला CSAT असं म्हणतात, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण GSच्या संदर्भातल्या डिटेल्सपणे चर्चा करणार आहोत. तर बघा, GSचा पेपर हा 200 एकूण मार्कांचा असेल. त्याला जो काही वेळ असेल परीक्षेला पेपर सोडवण्यासाठी जवळपास 2 तासाचा असेल आणि त्यासाठीचा जो दर्जा जो असेल म्हणजे परीक्षेचा जे काही स्वरूपातला क्वेश्चनचा दर्जा असेल साधारण डिग्री किंवा पदवीच्या याच्यावरचा असेल आणि यातले जे काही प्रश्न असतील ते मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला अवेलेबल असतील आणि प्रश्नांचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा एका प्रश्नाला एकूण 4 पर्याय असतील. आता तर असे एकंदरीतपणे राज्यसेवा जी काही पूर्व परीक्षा होत असते त्याच्यामध्ये एकूण 2 पेपर होतात. पहिला पेपर हा GS1चा पेपर म्हणतात, दुसऱ्याला GS2चाच म्हणतात. दुसऱ्या भाषेत पहिला असतो तो GSचा पेपर आणि दुसरा असतो CSATचा पेपर. तर आजच्या लेक्चरमध्ये GS1चा जो पेपर आहे त्याच्या संदर्भात आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर इथं तुम्ही सिलेबसमध्ये बघू शकता. तर बघा, पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये एकूण त्यांनी 7 मुद्दे दिले आहेत अभ्यासक्रमामध्ये जे असणारे महत्त्वाचे. त्याच्यामध्ये चालू घडामोडीशी रिलेटेड असेल, इतिहासाशी रिलेटेड असेल, त्याच्यानंतर भूगोलाशी रिलेटेड असेल, त्याच्यानंतर जे राज्यघटना किंवा पॉलिटिक्सशी रिलेटेड असेल, त्यानंतर इकॉनॉमिक्स असेल, त्याच्यानंतर की जनरल इश्यू जे महत्त्वाचे पर्यावरणाशी रिलेटेड चाललेले आहेत म्हणजे पर्यावरण असेल याच्याशी रिलेटेड असेल आणि शेवटीला असेल की जनरल सायन्स. तर याच्यावरती हा एकत्रितपणे राज्यसेवा जो GSचा पहिला पेपर हा होत असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावरती डिटेल चर्चा करणार आहोत. नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो CSATचा पेपर आहे त्याच्यावरती सुद्धा चर्चा करू. तर ठीक आहे, लक्षात ठेवा, राज्यसेवेमधला हा GSचा जो पेपर आहे ह्याच्यामध्ये एकूण 7 विषय आहेत आणि 7 विषयाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एकूण 100 प्रश्न येतात. म्हणजे बघा, जरी 200 मार्कांचा जरी पेपर असला तर एकूण 100 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2 मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये असतात. आता प्रश्न असा पडतो की या 7 विषयांच्या पैकी प्रत्येक विषयावरती किती मार्क्स येतील. जसं आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं की कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये जवळपास प्रत्येक विषयाला 15 गुण असतात, पॉलिटीला फक्त 10 असतात. तसं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या GSच्या 1च्या पेपरमध्ये आत्तापर्यंत आयोगाचा जर आपण एक टेंटेटिव्ह अंदाज लावला की म्हणजे आयोग कुठल्या विषयावरती किती प्रश्न विचारते तर थोडंसं चढ उतार झालेलं आहे. म्हणजे एखाद्या एक्झाममध्ये एखाद्या विषयावरती जास्त प्रश्न विचारले आहेत, एखाद्या एक्झाममध्ये एखाद्या विषयावरती कमी प्रश्न विचारले आहेत. म्हणजे साधारण 2013ला हा आयोगाचा नवीन जो काही पॅटर्न आहे परीक्षेचा तो चेंज झाला. मग 2013 पासून साधारण 2019 पर्यंत जर राज्यसेवांच्या पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचं जर अनालिसिस केलं तर आम्हाला एक मध्य किंवा एक सुवर्ण मध्य असं सांगतो की प्रत्येक विषयावरती थोडेफार कमी जास्त प्रश्न होतील, पण ॲव्हरेज जर बोलायचं म्हटलं तर 10 ते 15 प्रश्न हे प्रत्येक विषयावरती येत असतात. म्हणजे मिनिमम 10 येतील, जास्तीत जास्त 15 येतील. तसं आपण ॲव्हरेज बाबतीत बोलतोय. तर लक्षात ठेवा, याच्यातला हा जो काही एक महत्त्वाचा मुद्दा आहे जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान. तर अलीकडच्या विविध क्वेश्चन पेपरमध्ये जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञानावरती खूप सारे प्रश्न येत आहेत. तर ठीक आहे, कमी जास्त प्रमाण होत जाईल. तर आपल्याला अभ्यास करत असताना एक माइंडमध्ये क्लिअर लक्षात ठेवा की जे वेगवेगळे 7 विषय आहेत त्यातल्या एखाद्या कुठल्या विषयाला जास्त महत्त्व देणं आणि एखाद्या विषयाला कमी महत्त्व देणं असं आपल्याला अभ्यास करताना करून चालणार नाही. तर आम्हाला एकूण हे जे काही 7 विषय आहेत हे आम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासावे लागणार आहेत. तर ठीक आहे, आपण हे जे काही 7 विषय आहेत हे आपण आता सविस्तरपणे चर्चा करूया. तर बघा, सुरुवातीला हा पेपर 1 जो आहे तो 200 मार्काचा, त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स येतील. पहिला विषय असेल बघा की अभ्यासक्रमामधला करंट इव्हेंट्स किंवा चालू घडामोडी. म्हणजे जसा कंबाईनला जो काही सिलेबसमध्ये आहे तोच जवळपास तसा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिले बघा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी. म्हणजे आम्ही आमच्या भारतामध्ये राहतो, भारतातलं महत्त्वाचं राज्य असेल ते म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. तर भारतामध्ये जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याच्याबरोबरच आमच्या महाराष्ट्रात होत आहेत त्याही असतील आणि एकंदरीतपणे जगामध्ये ज्या अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत की ज्यांचा भारताशी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कोरिलेशन किंवा सहसंबंध असतो, तर अशा घडामोडी आम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये चालू घडामोडी या मुद्द्यांच्या अंतर्गत अभ्यासावे लागतील. तर उदाहरणासाठी जर बोलायचं म्हटलं तर बघा, बऱ्याच वेळेला प्रश्न असा पडतो की जगामध्ये खूप साऱ्या रोजच्या रोज गोष्टी होत असतात, त्या सर्वच्या सर्व आम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत का? तर तसं नाही.
तर हे करत असताना किंवा चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना साधारण 2013 पासून तुम्हाला राज्यसेवेचे क्वेश्चन पेपर अवेलेबल होतील. 2013 पासून 2019 पर्यंतचे सर्वचे सर्व जर आम्ही क्वेश्चन पेपर जर बघितले तर आयोगाचा चालू घडामोडीचा प्रश्न विचारण्याचा जो काही कल आहे किंवा दृष्टिकोन आहे तो तुम्हाला समजून येईल. आणि तो जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितला तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं बघा, आंतरराष्ट्रीय लेवलवरती महत्त्वाचं राजकारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडून आले तर त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. किंवा अलीकडे आपला जवळचा देश समजा बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, तर या देशांच्या मध्ये जर निवडणुका झाल्या त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. किंवा आपल्या देशातले जे काही महत्त्वाचे पुरस्कार असतील, भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, विविध पुरस्कार त्याच्याशी रिलेटेड विचारलं जाऊ शकतं. जागतिक लेवलवरच्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी असतील, म्हणजे क्रिकेटचा वर्ल्ड कप असेल, फुटबॉलचा वर्ल्ड कप असेल किंवा इतर विम्बल्डन ज्या काही स्पर्धा असतात टेनिसच्या, तर अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या विविध स्पर्धांच्या वरती खूप सारे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे बघा, राजकारण असेल, क्रीडा असेल, आर्थिक असतील, सामाजिक असतील, अशा विविध ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत की ज्या भविष्यात आम्ही अधिकारी झाल्यावरती आम्हाला कामाला येणार आहेत, तर अशा चालू घडामोडीवरती खूप सारे प्रश्न येत असतात आणि त्याच्यासाठी आम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे बघा, एमपीएससीचा अभ्यास करत असताना म्हणजे एमपीएससीची कुठलीही परीक्षा घ्या तर चालू घडामोडी या मुद्द्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे बघा, काही प्युअरली प्रश्न हे चालू घडामोडीवरती येतात आणि इतर जे काही वेगवेगळे विषय आहेत म्हणजे पर्यावरण असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, याच्यामध्ये सुद्धा अलीकडे खूप सारे चालू घडामोडीवरती प्रश्न येतात. त्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना राज्यसेवेचा चालू घडामोडी हा जो काही मुद्दा आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल. तर आपण राज्यसेवेला जी काही बुक लिस्ट असेल किंवा कोणती पुस्तक वाचावी त्याच्यामध्ये आपण डिटेल्स चर्चा करू की चालू घडामोडीला नेमकं वाचायचं काय. तर आता पहिला आपल्याला एवढा मुद्दा कळला की राज्यसेवेचा जो जीएसचा एक पेपर आहे त्यातला खूप महत्त्वाचा एक विषय आहे तो म्हणजे की चालू घडामोडी करंट इव्हेंट्स. दुसरा खूप महत्त्वाचा विषय बघा, हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे भारताचा इतिहास, आणि विशेष संदर्भ त्यांनी दिला की याच्यामध्ये की महाराष्ट्राचा. तर आता बघा, हा इतिहास बघत असताना खूप महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे आम्ही कंबाईनचा परीक्षा करत असताना किंवा कंबाईनचा आम्ही अभ्यास करत असताना प्रामुख्यानं आम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि त्याच्याबरोबर मॉडर्न महाराष्ट्र हिस्ट्री आम्हाला अभ्यासावी लागते. मात्र राज्यसेवेचा आम्हाला अभ्यास करत असताना थोडासा विस्तृत दृष्टिकोन पकडावा लागतो. म्हणजे बघा, राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आपल्याला की इतिहासाचे साधारण 3 टप्पे पडतात. आता 3 टप्पे म्हणजे काय की अशा काही घडामोडी झाल्या, त्या घडामोडींच्यामुळे त्या कालखंडाला 3 वेगवेगळे टप्पे पडले. तर पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असेल की प्राचीन इतिहास, दुसरा असेल की मध्ययुगीन इतिहास आणि तिसरा असेल आधुनिक इतिहास. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर खूप जुना जो इतिहास असेल त्याला प्राचीन म्हटलं जाईल आणि त्याच्यानंतर मध्यावधीमध्ये झाला त्याला मध्ययुगीन इतिहास म्हटलं जाईल आणि साधारण 1857च्या उठावानंतर जो काही इतिहास झाला त्याला आधुनिक इतिहास म्हटलं जाईल. तर साधारण या आम्हाला 3 टप्प्यामध्ये इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. आता हे 3 टप्प्याचं पुन्हा क्लासिफिकेशन जर आम्हाला करायचं म्हटलं तर प्रामुख्याने मॉडर्न हिस्ट्री जी आहे किंवा आधुनिक जो भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे याच्यावरती आम्हाला जास्त फोकस करावा लागायचा असेल. आणि एन्शियंट आणि मिडिवल हा सुद्धा बघावा लागेल, मात्र त्याच्या तुलनेत आम्हाला मॉडर्न हिस्ट्री व्यवस्थित बघावं लागेल. कारण इतिहासामध्ये जर बोलायचं म्हटलं जवळपास 15 प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला येतात आणि त्याच्यामध्ये 2 याच्यामध्ये डिवाइड करता येईल, 10 प्रश्न एका बाजूला आणि 5 प्रश्न एका बाजूला. तर एन्शियंट आणि मिडिवल किंवा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जो आहे त्याच्यावरती जवळपास 4 ते 5 प्रश्न येतात आणि जो आधुनिक इतिहास आहे त्यावरती जवळपास 10 प्रश्न येतात. त्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना प्रामुख्यानं जो आधुनिक भारताचा आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यावरती प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की प्राचीन आणि मध्ययुगीन देऊ नका, तोही बघितला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त आधुनिक भारताचा जो इतिहास आहे आणि आधुनिक महाराष्ट्राचा याच्यावरती लक्ष दिलं लागेल. तर तुम्हाला हा इतिहास हा विषय राज्यसेवेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, जॉग्राफीशी रिलेटेड असेल. त्याच्यामध्ये त्यांनी दिले बघा, महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी. म्हणजे भारताचा, महाराष्ट्राचा असेल किंवा जगाचा हा आम्हाला भूगोल बघायचा आहे. तर हा भूगोल बघत असताना सुद्धा आम्ही जर आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतला तर आम्हाला काही बेसिक अर्थ समजून येतो. तर बघा, भूगोलाचं पण सुद्धा साधारण ॲव्हरेज जर बोलायचं म्हटलं तर जवळ 10 ते 15 प्रश्न येतात किंवा ॲव्हरेज 15 प्रश्न येतात. त्याच्यामध्ये जर आपल्याला सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर प्रामुख्याने वर्ल्ड जॉग्राफी, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. तर अलीकडं आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर पूर्व परीक्षेला प्रामुख्यानं जगाचा आणि भारताचा भूगोल याच्यावरती ते जास्त फोकस करतायत. म्हणजे 15 पैकी जवळपास 12 ते 13 प्रश्न हे जगाचा आणि भारताचा भूगोल याच्याशी कोरिलेट करत येतात आणि जवळपास 2 ते 3 प्रश्न हे महाराष्ट्रावरती येतात. याचा अर्थ महाराष्ट्र आपल्याला सीटच स्किप करायचं नाही, कारण आपला राज्यसेवा मुख्यमध्ये सुद्धा महाराष्ट्र स्पेसिफिक अभ्यासाला आहे. त्यामुळे आपल्याला हा जर जगाचा आणि भारताचा भूगोल जर अगदी व्यवस्थित प्राथमिक लेवलला जर करायचा असेल तर बघा,
जी काही महत्त्वाची पुस्तकं असेल सांगणार 5वी पासून 12वी पर्यंतची जी काही पुस्तकं स्टेट बोर्डाची ती तुम्हाला व्यवस्थित करावी लागतील. आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी NCERT नावाचं जे काही बोर्ड आहे तर त्यांची सुद्धा पुस्तकं तुम्हाला वाचली जाऊ शकते. तर आपण हे बुक लिस्टमध्ये डिटेल्समध्ये बघू. इथे एवढं लक्षात ठेवा की भूगोलामध्ये जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्र या 3 मुद्द्यांवरती खूप सारे प्रश्न येतात. तर हा तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असेल. पुढचा मुद्दा बघा, प्रामुख्याने पॉलिटीशी रिलेटेड असेल किंवा आमच्या राज्यशास्त्राशी रिलेटेड असेल. पॉलिटीमध्ये काय असेल तर आमच्या भारताची जी काही कॉन्स्टिट्यूशन आहे, भारताची जी काही राज्यघटना आहे त्याच्याशी रिलेटेड खूप सारे प्रश्न असतील. आणि काही प्रश्न आता अलीकडे असे येतात की भारताच्या राज्यघटनेशी रिलेटेड जे कोरिलेट काही मुद्दे आहेत. म्हणजे बघा, भारतामध्ये पण लोकशाही किंवा डेमोक्रसी आहे, इंग्लंडमध्ये सुद्धा डेमोक्रसी किंवा लोकशाही. तर भारतातली लोकशाही आणि इंग्लंडमधली लोकशाही याच्या तुलना करणारे अलीकडे खूप सारे प्रश्न यायला लागलेत. त्यामुळे आपल्याला या मुद्द्यामध्ये किंवा पॉलिटी किंवा जे काही आमचं राज्यशास्त्र असेल या मुद्द्याचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं भारतीय राज्यघटना आपल्याला मूलभूतपणे किंवा अगदी बेसिकपणे समजून घ्यावे लागेल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मूलभूत हक्क काय असतील, मूलभूत कर्तव्य काय असतील, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व काय असेल, संसद जी आमच्या देशातली महत्त्वाची आहे, राज्य विधिमंडळ असेल, न्यायपालिका असेल. तर असे खूप सारे मुद्दे आहेत. आपण त्या बुक लिस्टमध्ये डिटेल्समध्ये चर्चा करू. तर आपल्याला इथं लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षा करत असताना भारतीय राज्यघटना याचा जो व्यवस्थित अभ्यास आहे तो तुम्हाला करावा लागेल. आणि आपल्या देशातली जी घटक राज्यांची राज्यव्यवस्था काय असेल त्याच्याबरोबर 73वी घटनादुरुस्ती आमच्या देशामध्ये झाले की ज्या पंचायती राज संस्था होत्या, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, की त्यांना आमच्या राज्यघटनेमध्ये नव्याने ऍड केलं. किंवा नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था असेल की ज्या शहरामध्ये असतात, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका. तर याच्याशी रिलेटेड सुद्धा खूप सारे प्रश्न यायला लागलेत. म्हणजे पॉलिटीचा अभ्यास करत असताना तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेचे जे काही महत्त्वाचे पैलू आहेत त्याच्यावरती खूप सारे प्रश्न यायला लागलेत. तर त्यामुळे तुला राज्यसेवा पूर्व परीक्षा करत असताना पॉलिटीशी रिलेटेड तुम्हाला खूप व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. आणि हा विषय असा आहे की जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर जवळपास सगळेच्या सगळे मार्क तुम्हाला मिळतील, का आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. म्हणजे जवळपास 15 प्रश्न येतात. जर तुम्ही व्यवस्थित इंडियन पॉलिटी अभ्यासली तर 15 पैकी 15 सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर येऊ शकतात. तर ठीक आहे, हा पॉलिटी आणि महत्त्वाचा एक विषय असेल. पुढचा असेल इकॉनॉमी. बरेच जण या विषयाला टाळतात किंवा या विषयापासून लांब पडतात. बघा, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. बघा, इकॉनॉमी म्हणजे इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड याच्यावरती खूप सारे प्रश्न असतील. तर हा प्रश्न असा पडतो की इकॉनॉमिक्स सर आम्हाला कळत नाही किंवा आमचं काही बॅकग्राऊंड नव्हतं आणि इकॉनॉमिक्स आम्हाला समजत नाही, कारण अर्थशास्त्राची भाषा जर वेगळी असते. तर लक्षात ठेवा, हा विषय खूप सोपा आहे. आतापर्यंत आपण म्हणजे बघा, बरेचसे विद्यार्थी असतात की सायन्स बॅकग्राऊंडचे असतात, काही कॉमर्सचे असतात किंवा काही इंजिनिअरिंगचे असतात किंवा अजून कुठल्या बॅकग्राऊंडचे असतात. तर त्यांना 8वी 10वीला काहीतरी अर्थशास्त्र झालेलं असं थोडंफार, परंतु त्याचा विशेष संबंध नसल्यामुळे अर्थशास्त्राची भाषा आपल्याला कळत नाही. मात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हा विषय कळवून घ्यावाच लागेल तुम्हाला. आणि जर याच्यामध्ये बघा खूप सारे प्रश्न येतात, जवळपास 15 ते 18 प्रश्न अलीकडे इकॉनॉमिक्सवरती येतात. म्हणजे बघा, 100 पैकी 15 ते 18 म्हणजे जवळपास 18% पेपर हा इकॉनॉमिक्सवरती येतो. आणि हा जर तुम्ही स्किप करत असलं तर ही तुमच्यासाठी धोक्याची घटना आहे. तर तुम्हाला इकॉनॉमिक्स सुद्धा व्यवस्थित भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणाऱ्या जगातल्या अर्थव्यवस्थेतले जे काही विविध पैलू आहेत त्यांचा तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये त्यांनी दिले बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे आम्ही आमचा आजचा विकास करत असताना भविष्यातल्या जे काही पिढ्या आहे त्यांच्या बाबतीत काय विचार करतो हा मुद्दा असेल. पॉवर्टी असेल म्हणजे दारिद्र्य असेल, त्याच्यानंतर की आमची लोकसंख्या असेल, सामाजिक क्षेत्रातली विविध जे काही धोरणं असेल गव्हर्नमेंटचे, असे विविध मुद्दे तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यासावे लागतील. आणि मी खात्रीनं सांगतो की जर इकॉनॉमिक्स जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर तुम्हाला पॉलिटीसारखे याही विषयामध्ये सुद्धा पूर्णच्या पूर्ण किंवा सर्वच्या सर्व गुण मिळू शकतात. तर ठीक आहे, आपण हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज MPSC UPSC चॅनलच्या माध्यमातून इकॉनॉमिक्स आणि इतर विविध विषयातली जी काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता. म्हणजे मी तुम्हाला खात्री देतो की अर्थशास्त्राची जर लेक्चर सिरीज जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा खूप चांगले मार्क्स मिळू शकतील. तर ठीक आहे, हा इकॉनॉमिक्स आपल्याला अभ्यासावा लागेल. पुढचा महत्त्वाचा असेल बघा, महत्त्वाचा विषय जो अलीकडे आयोगाने ऍड केलेला आहे म्हणजे पर्यावरण. बघा, आज सारखं आम्ही ऐकतो किंवा वारंवार आमच्या कानावरती प्रश्न पडतो की जागतिक हवामान बदल म्हणजे जगातलं जे काही टेम्परेचर जे आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि हे टेम्परेचर वाढल्यामुळं जगामध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणजे जे आईस आहे किंवा बर्फ आहे ते वितळायला लागलेलं आहे. आणि बर्फ वितळत असल्यामुळं समुद्रातली जी काही पाण्याची पातळी ती वाढत आहे. आणि समुद्राची पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळं जो भूभाग आहे किंवा जमिनीचा भाग आहे त्याचं अस्तित्व धोक्यात येते. आणि ते जर अस्तित्व धोक्यात आलं तर अखिल पर्यावरणाचं किंवा अखिल मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येईल. आणि याच्या संदर्भात जगभर जे विविध प्रयत्न चाललेले आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला एक बेसिक आढावा असावा लागतो. तर बघा, आज कोरोनाचं संकट आलेलं आहे, हे सुद्धा पर्यावरण किंवा जे काही हवामान चेंज होतं याचाच एक परिणाम असं म्हणता येईल. की त्याच्याबरोबर जागतिक हवामान परिषद होत असते की जे हवा प्रदूषण म्हणजे बघा, जवळपास हिवाळ्याच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये इतकं वाईट हवा प्रदूषण होतं की लोकांना हवा घेता येत नाही. तर अशा जे काही पर्यावरणाचे ज्वलंत प्रश्न असतील ते आम्हाला व्यवस्थित अभ्यासावे लागतील. बघा,
काही दिवसापूर्वी जवळपास 16-17 वर्षाची एक मुलगी ग्रेटा थनबर्ग, तर हिनं जगभर क्रांती केली किंवा जगभर जागृती केली की जागतिक हवामान बदल आहे तो वाढत चाललेला आहे, किंवा पर्यावरण जे आहे तो खूप ढासळत चाललेला आहे. याचा परिणाम आजच्या पिढीवर तर होणार आहे, पण भविष्याच्या पिढीवरती खूप वाईट होणार आहे. त्यामुळे आपल्याला जागतिक हवामान बदलावरती किंवा पर्यावरणावरती सखोल चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला पर्यावरण हा विषय सुद्धा खूप अभ्यासाला आहे. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा विषय असेल तो म्हणजे जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान. बघा, अलीकडचे जर आयोगाच्या क्वेश्चन पेपर जर बघितला 2013 पासून 2019 पर्यंत, तर सामान्य विज्ञानावरती एमपीएससी कमिशन खूप जास्त फोकस करते. तर तुम्हाला सामान्य विज्ञान सुद्धा समजून घ्यावं लागेल. सामान्य विज्ञान म्हणजे बघा, जे काही इंजिनिअरिंगला जे काही सायन्स असतं ते इतकं तुम्हाला डिटेल्समध्ये नाही, पण अगदी 11वी-12वी पर्यंत जे काही सायन्स आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यावं लागेल, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील. तर बघा, सामान्य विज्ञान अभ्यासण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने जी शाळेतली पुस्तकं आहेत, म्हणजे अगदी 6वी पासून 12वी पर्यंतची, ती व्यवस्थित अभ्यासावी लागतील. ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांनी एनसीईआरटी जी पुस्तकं आहेत ती सुद्धा अभ्यासली तर खूप चांगलं होईल. आणि त्याच्याबरोबर विज्ञानाशी रिलेटेड अलीकडे जे काही महत्त्वाचे रिसर्च होत आहेत, संशोधन शोध लागत आहेत, याच्यावरती सुद्धा तुम्हाला रोजचं वर्तमानपत्र वाचत असताना त्याची तुम्हाला अपडेट पाहिजे. तर हा असा एकंदरीतपणे जो काही एकूण राज्यसेवाचा जीएसचा एकचा जो काही पेपर होईल, त्याच्यामध्ये जवळपास 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांना म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे जवळपास 200 मार्क्स असतील. तर याचं एकूण 7 घटकामध्ये विभाजन केलेलं आहे. तर आपण इथं थोड्या वेळापूर्वीच बघितलं की पहिला महत्त्वाचा घटक आहे की चालू घडामोडीशी रिलेटेड असेल, दुसरा इतिहासाशी रिलेटेड असेल, तिसरा महत्त्वाचा जॉग्राफीशी रिलेटेड असेल, चौथा घटक महत्त्वाचा जो आहे आमची राज्यघटना किंवा पॉलिटिक्सशी रिलेटेड असेल, त्याच्यानंतर इकॉनॉमीशी रिलेटेड असेल, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणाशी रिलेटेड असेल, आणि त्यानंतर सामान्य विज्ञानाशी रिलेटेड आहे. म्हणजे याचा अभ्यास करत असताना ह्या विविध विषयांच्यावरती तुम्हाला सखोलपणे अभ्यास केला जाईल. तर ठीक आहे, आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये जो पेपर नंबर 2 जो आहे किंवा त्याला सीसॅटचा पेपर म्हणतात, बघा सीसॅट म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, हा जो काही महत्त्वाचा विषय तो तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा आपण विश्लेषण घेऊ. तर ठीक आहे, आजचं लेक्चर हे जो म्हणून सुरुवातीला पहिल्यांदा बघत आहेत त्यांच्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये अर्थशास्त्र व इतर विविध विषयातली जी काही विविध लेक्चर्स आहेत ती सुद्धा बघू शकता. आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हे लेक्चर पोहोचू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये मी एवढंच सांगतो आणि आज इथे थांबतो. धन्यवाद.